नमस्कार मित्रांनो, मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रमा ही त्या म्हणजे घरामध्ये असते आणि ती जेव्हा वाऱ्याची झुळूक येते आणि ते पेपर्स असतात तर ते तिच्या हातामध्ये येतात, परंतु त्यातील तो पोस्टर आहे रमाचा, त्यावर फोटो असतो आणि अक्षयने जेव्हा ती बॅनर तिथे लावलेले असतात आणि त्यातील हा एक बॅनर असतो, म्हणजे रमा हरवलेली आहे आणि त्यात जो काही सापडून देईल तर त्याला मी 10 लाखाचे बक्षीस देईल असे म्हणून आता तो बॅनर असतो आणि शेवटी तो रमाच्या हातातून उडतो। तेव्हा मात्र रमा धावत धावत तो बॅनर घेण्यासाठी धावतच येते, परंतु तो वाऱ्याने उडून जातो। तेव्हा मात्र रमा आता धावता धावता खूप अशी दमते, तिला त्रास होतो आणि ते एका ठिकाणी ते बाहेरच बसते आणि ती विचार करते की मला साईने सांगितलेलं आहे की बाहेर जाऊ नको, पण माझी पावलं का थांबत नाही। मला हे शहर ओळखीचं वाटतं, येथे या शहराबरोबर काहीतरी असं नातं आहे माझं, मी येथे फिरल्यासारखी मला का वाटतं। यांनी मला माझं नाव श्रद्धा सांगितले आहे, परंतु मला सारखं सारखं का वाटतं की माझं नाव श्रद्धा नाही म्हणून, ते नाव मला माझं नाही वाटत। मला का असे वाटतं की मी इथे नाही हरवणार आणि मी इथून चालत जावे म्हणजे कदाचित पोहोचेल आणि कदाचित तेच घर माझं असेल तर, म्हणून आता रमा चालत जायचं ठरवते। परंतु आता काही गुंड आता रमाच्या मागून येतात आणि ओ मॅडम म्हणून ते आता रमाची छेडछाड करायला सुरुवात करतात। त्यातील एक झिपरा गुंड असतो तर तो रमाच्या अंगावरील ओढणी हिसकावून घेतो आणि तिला अगदी त्रास देण्याचा प्रयत्न करतो। रमा खूप घाबरते आणि काय करतात, माझी ओढणी द्या म्हटले ना मी तुम्हाला। तेव्हा तो लगेच गुंड दुसऱ्या मुलाकडे त्याच्या गुंडाकडे फेकतो। रमा ओरडत असते की माझी ओढणी द्या आणि साई साई म्हणून साईला आवाज देते आणि त्या गुंडाला म्हणते की माझी ओढणी द्या, म्हणून ते आता रमाला खूप असा त्रास देत असतात। आणि तेवढ्यात मात्र आता रमा खूप घाबरून जाते आणि साई तेथे येतो आणि त्या गुंडांचा हात धरतो आणि त्या गुंडाला म्हणतो की काय रे। साई त्या गुंडाचा हात धरतो आणि तिला त्रास देण्या अगोदर, तिच्यावर हात उगारण्या अगोदर माझ्याशी मात्र तुला 2 हात करावे लागतील, म्हणून साई आता त्या गुंडांचा हात पिरगाळतो। पण त्या गुंडांना असे वाटतं की हा आमच्या पुढे काही करू शकत नाही, म्हणून त्या हसत असतात। रमा मात्र खूप घाबरते आणि रमा ही साई मागे लपते। तेव्हा तो गुंड म्हणतो की ए हिरो निघ इथून। तेव्हा मात्र आता साई हसतो। साई म्हणतो की तू मला म्हणतो की ए हिरो इथून निघ, अरे भाऊ मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतोय, आणि आपल्या अंगातील कोट काढतो आणि तो कोट आपल्या रमाच्या अंगावर घालतो आणि तो त्या गुंडाला म्हणत असतो की तुम्ही येथून चालतं व्हायचं, नाहीतर मी तुमच्या इतक्या बरगाड्या मोडेल की तुम्हाला चालता सुद्धा येणार नाही। तेव्हा ते गुंड आता हसण्यावारी नेतात। साई म्हणतो की मी तुमच्या हॉस्पिटलचा खर्च नाही देणार। तेव्हा आता त्यातील दुसरा गुंड म्हणतो की अरे शहाण्या तू फुकटचा मरशील। तेव्हा साई आपली कॉलर ताट करत म्हणतो की साई फुकटचं काही कधी घेत नसतो आणि जरी घेतले तर व्याजा सगट ते परत करतो। तेव्हा आता तो गुंड लगेच धावून येतो आणि साईच्या एक कानामागे देणार तो साई त्याच्या तावडीतून सुटतो आणि त्याला चांगलं अगदी वाजवतो। तेव्हा साई म्हणते की काय रे मुलीला हात लावतो, म्हणून साई एक सन 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 त्याच्या कानामागे देत असतो आणि त्याची चांगली धुलाई करतो। रमा म्हणते की साई प्लीज, अहो सोडा त्यांना, साई प्लीज सोडा त्यांना, अहो साई जाऊन द्या। परंतु तो दुसरा गुंड उठतो आणि तो आता लगेच साईवर धावून येतो। रमा मात्र आता खूप घाबरते। तेव्हा साई एकेकाला चांगला चोप देत असतो। रमा ओरडत असते की साई जाऊन द्या जाऊन द्या, परंतु आता साई काही ऐकायला तयार नसतो आणि तो चांगली धुलाई करतो। साई त्या गुंडाला म्हणत असतो की करतान का परत असे करतान, म्हणून चांगली धमकावतो। तर रमा म्हणते की साई प्लीज, अहो सोडा ना त्यांना सोडा, परंतु साई आता इतका भडकलेला असतो आणि तो मात्र या गुंडांना चांगला चोप देतो। आणि तेव्हा मात्र आता एक गुंड खाली पडलेला असतो आणि आता साई त्या दुसऱ्या गुंडाला मारत असतो। तेव्हा त्या संधीचा फायदा घेऊन आता तो गुंड उठतो आणि हातामध्ये त्याचा मोठा चाकू असतो, तो डायरेक्ट येतो आणि आता रमाच्या पोटात खूप असणार तोच लगेच साई धावत येतो आणि त्याचा हात त्या चाकूचा धरतो आणि आता आपल्या रमाचा तो जीव वाचवतो। तेव्हा मात्र आता रमा खूप घाबरलेली असते आणि साईला मात्र आता हे जे काही अक्षय बोललेलं असतो तर ते आठवते की आपल्याला त्रास जरी झाला तरी चालेल, परंतु आपण आपला त्रास सहन करायचा आणि आपला जीव गेला तरी चालेल, परंतु आपण आपल्या जोडीदाराला काही होऊन द्यायचं नाही, तर हे असं काहीतरी प्रेम आहे। तेव्हा मात्र हे सर्व आठवल्यानंतर साई एकदा बेभान होतो आणि त्याचा रागाने हात पिरगाळत त्याच्या हातातील तो चाकू हिसकावून घेतो आणि काय रे घुसू का, मारू का तुला चाकू। तेव्हा ते गुंड खूप असे घाबरतात आणि नाही नाही असं करत असतात। तर रमा सुद्धा खूप घाबरते, तिला टेन्शन येते। ती म्हणते की साई जाऊन दे, कशाला तुम्ही त्यांच्या मागे लागता, त्यांच्या नादाला लागू नका, चला सोडून द्या त्यांना। साई म्हणतो की निघता की नाही येथून, चला निघा आणि ओढणी इकडे द्या, म्हणून रागाने त्यांच्या हातातून ती ओढणी घेतो आणि ती ओढणी। तेव्हा रमा मात्र खूप घाबरते। तर साई म्हणतो की मी तुम्हाला सांगितलं होतं की बाहेर येऊ नका, मग तुम्ही का ऐकत नाही,
मी तुम्हाला सांगितलं होतं ना, स्वतःच्या जीवाची काळजी तुम्हाला का वाटत नाही. तेव्हा आता रमा खूप घाबरलेली असते आणि ती आता साईला सॉरी म्हणते. तेव्हा आता साई अगदी प्रेमाने विचारतो की तुम्हाला काही लागले तर नाही ना. तेव्हा रमा फक्त आता नाही म्हणून मान डोलावते. त्यानंतर आता दोघेही आतमध्ये येतात. तर साई आता रमासाठी मस्त अंथरूण तयार करून देतो आणि म्हणतो की आता खूप अशी ड्रायव्हिंग झाली आणि खूप लांब आलो, आता दोघेही खूप दमलो, त्यामुळे तुम्ही इथे निवांत झोपा आणि मी सुद्धा बाजूला झोपतो आणि सकाळ झाली का लगेच आपण निघूया. तेव्हा आता रमा विचारते की अहो पण तुम्ही कसे कुठे झोपणार आहात. तेव्हा मात्र आता साई म्हणतो की हे बघा तिकडे चटई आहे, मी तिकडे झोपतो, मला जरा पाठीचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी मला जरा चटईवर असे निवांत झोपण्यासाठी सांगितलेले आहे, मी तिकडे झोपतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि तुम्ही अगदी निवांत झोपा. तेव्हा साई आपली चटई तेथे टाकतो आणि रमाच्या हातामध्ये तिला उशी देतो आणि चला झोपा बरं. तर रमा उशी हातामध्ये घेते आणि साईकडे पाहतच असते. तेव्हा आता चादर सुद्धा आता साईने रमाला दिलेली असते. तेव्हा आता लगेच रमा विचारते की अहो पण तुम्हाला चादर. तेव्हा साई म्हणतो की नको, मला सवय आहे, चादरीची गरज तुम्हाला आहे, त्यामुळे तुम्ही निवांत झोपा, आता काही घाबरू नका. तेव्हा रमा विचारते की अहो तुम्हाला तुमचा स्वेटर देऊ का. तर साई म्हणतो की नको, मला स्वेटर सुद्धा नको, अहो मला मुळीच थंडी नाही वाजत, त्यामुळे तुम्ही निवांत झोपा, काही काळजी करू नका. तेव्हा आता साई खाली झोपतो आणि रमा ही खाली टेकते. तेव्हा आता साईला थंडी वाजायला सुरुवात होते. साई म्हणतो की मॅडमला तर मी चादर नाही म्हटलो, पण आता मात्र थंडी वाजायला लागली म्हणून साई आता कुडकुडतो. तेव्हा आता साईला थंडी वाजत आहे तर रमा ह्या अंगावरून त्या अंगावर होत असते आणि तिचं लक्ष मात्र आता साईकडे जाते आणि ती लगेच उठून बसते आणि साईकडे पाहते आणि तिला समजते. ती लगेच आपल्या गादीवरची ती चादर काढते आणि लगेच ती साई समोर घेऊन येते आणि आपल्या हाताने ती आता साईच्या अंगावर टाकते. परंतु आता साई लगेच उठतो आणि मॅडम अहो काय करतात तुम्ही, काय करू राहिले हे सर्व. तेव्हा आता रमा म्हणते की अहो माझ्यासाठी स्वेटर पुरेसा आहे, तुम्ही ही चादर घ्या. तेव्हा आता साई म्हणतो की अहो नाही, मी तुम्हाला काय म्हटलो की मला थंडी नाही वाजत. तेव्हा रमा म्हणते की हो ना, अहो तुम्हाला थंडी वाजतच नाही, अहो ते मला दिसले. तेव्हा मात्र आता साई लगेच लाजतो आणि आपल्या अंगावर चादर घेतो, कारण त्याला खरोखर थंडी वाजलेली असते. रमा लगेच गॅस चालू करते आणि पाणी गरम करायला ठेवते. तर साई विचारतो की आता मॅडम तुम्ही काय करू राहिल्यात. तेव्हा रमा पाणी गरम करते आणि एका बॉटलमध्ये ते पाणी भरते आणि ती बॉटल साईला आणून देते की घे ह्या गरम पाणी. तेव्हा साई बॉटल हातात घेतो आणि हे कशाला असे विचारतो. तेव्हा रमा म्हणते की याने तुम्हाला थोडीशी उभी येईल. तेव्हा साई ती बॉटल आपल्या उराशी म्हणजे हृदयाशी धरतो आणि त्याने अगदी गरम पाण्याचा शेक घेत असतो. तेव्हा त्याला थोडंसं बरं वाटतं. तर रमा ही आता खाली झोपते आणि साईकडे बघून तिला हसू येत असतं. तेव्हा साई ती बॉटल आपल्या छातीवर धरतो आणि तो सुद्धा खाली झोपतो. त्यानंतर आता इकडे अक्षय सर्दी झालेली असते आणि अक्षयला खूप शिंका येत असतात. तर तो वाफ घेत असतो, अंगावर त्याने कापड टाकलेले असते आणि माही तेथेच असते. तर आता जोरजोरात तो शिंकत असतो. तर माही विचारते की काय हो, खूप त्रास होतो का हो. तेव्हा आता अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षय म्हणतो की एकतर माझी महत्वाची मीटिंग आहे, मग आता एकतर ही सर्दी खूप झाली, मग आता मीटिंगमध्ये मी काय बोलणार, काय करू, म्हणून पुन्हा अंगावर तो टॉवेल घेतो आणि वाफ घेत असतो. त्यानंतर आता पार्वती आजी येते आणि पार्वती आजी अक्षयची ती अवस्था पाहून माहीला खुणावते. तर माही आता खुणावत असते. तर आजी लगेच अक्षयला म्हणते की काय रे अक्षय, काय ही तुझी अशी अवस्था झाली. तर अक्षय लगेच आपलं तोंडावरील कापड बाजूला करतो आणि म्हणतो की काय आजी, अगं आजी सर्दी झाली, खूप माझी वाट लागली, एकतर फार महत्वाची मीटिंग सुद्धा आहे, बिल्डर येणार आहेत, आर्किटेक्ट सुद्धा येणार आहेत आणि आपल्या बिल्डिंगचा आज प्लॅन फायनल करायचा आहे. मग आता त्या आर्किटेक्टच्या मीटिंग बरोबर मी काय बोलणार आहे देव जाणे, म्हणून अक्षयला टेन्शन येते. त्यावर आता आजी म्हणते की अरे मीटिंग कसली करतो, अरे तुझी अवस्था बघ. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं आजी कॅन्सल करून काही होणार नाही, मला जावे लागेल म्हणजे जावेच लागेल आणि मीटिंग अटेंड करावीच लागेल. एकतर त्याला खूप शिंका येत असतात. तर आजी म्हणते की अरे अक्षय, मला काय वाटतं, एकतर तुझी तब्येत बरोबर नाही, त्यामुळे तू घरीच थांब, तू मीटिंगला जाऊ नको. तर माही म्हणते की हो ना, त्यांचं नाक अगदी लालेलाल झालेला आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की असून दे आणि पुन्हा तो आपल्या तोंडावर कापड घेतो आणि वाफ घेत असतो. तर आजी म्हणते की नाही अक्षय, तू माझं ऐक आणि घरीच थांब. तेव्हा अक्षय म्हणतो की नाही आजी, अगं मला जावेच लागेल आणि जर नाही गेलो तर प्रॉब्लेम होईल. तेव्हा लगेच माही उठते आणि आजीजवळ येते आणि आई आजी, मी काय म्हणते तुम्हाला, मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगते की तुम्ही प्लीज मीटिंगला जाऊ नका, तुमच्या ऐवजी मी मीटिंगला जाते. तेव्हा अक्षयला खूप असं हसायला येतं
अक्षय म्हणतो की कुठे, तर माही म्हणते की मीटिंगला. तेव्हा अक्षय जोरजोराने हसतो आणि म्हणतो की खरंच कॉन्फिडन्स अगदी खतरनाक आहे बरं का तुझा. अगं पण रमा, तू त्या आर्किटेक्टशी बोलून काय जाणार आणि तिकडे काय बोलणार बरं त्याच्याबरोबर? अगं आर्किटेक्टशी बोलायचं आहे, बिल्डिंगचा प्लॅन काढायचा आहे, फायनल सुद्धा करायचं आहे, मग तू तिकडे आर्किटेक्टशी काय असं बोलणार आहे सांग बरं मला. तेव्हा आता आजीला तर हसायला येतं. तर माही आता ऍटिट्यूड मध्ये म्हणते की काय सगळं काही तुम्हालाच बोलायला येते का? मी नाही बोलू शकत का? तुम्हाला काय कळतं बरं आर्किटेक्ट मध्ये? आणि परत म्हणते की आर्टिफिशियल मधलं काय कळतं सांगा बरं तुम्ही. आणि आजीकडे पाहते आणि काय हो तुम्ही तर सेफ आहात, मग तुम्ही तिकडे काय बोलणार आहात सांगा बरं. आणि काय सर्व काही पुरुषांनाच बोलता येते का? बायकांना काही येत नाही का? त्यांना काहीच कळत नाही का? बायकांना सुद्धा कळते. किती भिंत किती उंच असायला हवी, ती खिडकी कुठे असायला हवी, हे कुठे असायला हवं, ते कुठे असायला हवं, सगळं काही कळतं. मग तुम्हीच सांगा की तुम्ही सुद्धा त्या आर्किटेक्टशी काय असं बोलणार आहे. तर आजीला मात्र आता हसायला येत असतं. तर आता माही आर्किटेक्ट ऑफिशियल असं म्हणते. तर आता अक्षय म्हणतो की मी 3 वेळा म्हणालो की आर्किटेक्ट. अगं तू हे आर्किफिशियल कुठून काढलं सांग बरं. तेव्हा आता लगेच आजी म्हणते अरे अक्षय तू कुठे असा वाद घालतोस रे. तेव्हा मात्र आता माही जोरात ओरडते की मला आर्किटेक्ट माहिती आहे आणि ते मला म्हणायला सुद्धा येतं, परंतु ती मुद्दाम आता आजी आणि अक्षय समोर हे सर्व म्हणत असते. कारण आजीने आता माहीवर डोळे असवलेले असतात की मुद्दाम तुला काहीच म्हणता येत नाही आणि तो शब्द कारण रमाला म्हणता येत नाही असं आता अक्षयला दाखवायचे असते. म्हणून आता माही मुद्दाम आर्किटेक्ट ऐवजी आर्किटेक्ट फिशल असं म्हणत असते. बरं आता अक्षय विचारतो की तुला माहिती आहे मग तू चुकतेस कशाला. तेव्हा आता माही म्हणते की ठीक आहे आणि आयजी तुम्ही बरोबर म्हणाला होता, तुमचं अगदी बरोबर आहे, कारण आपल्या सोसायटीमधील पुरुष हे खूपच असे डॉमिनंट आहे. तेव्हा अक्षय म्हणतो की काय, तर माही म्हणते की डॉमिनंट. अक्षय हसतो आणि डॉमिनन्स नाही तर डॉमिनंट आहे असं म्हणतात. डॉमिनंट स्वभाव, डॉमिनंट प्रभाव, अगं प्रभाव असणं तर याला डॉमिनंट असं म्हणतात. तेव्हा आता माही म्हणते हो हेच मी म्हणते तुम्हाला. माही म्हणते की हेच म्हणते मी तुम्हाला, शब्दामधील चुका काढणं सुद्धा याला असं डॉमिनन्सच म्हणतात. तेव्हा अक्षय म्हणतो की अगं त्यात कसला डॉमिनंट, मी फक्त चूक सुधारतोय. अगं तू काही पण बोलते आणि आजच येते अशी बोलते, मीटिंग मध्ये जाऊन काय बोलणार आहे बरं. आजी तू सांग इला की मीटिंग मध्ये काय ही असे बोलणार. त्यावर आता आजी म्हणते की हो अक्षय जाऊन दे, तिला येऊन दे, मी आहे तिच्या सोबत, तू काही टेन्शन घेऊ नको, मी सर्व काही मॅनेज करून घेईल. तेव्हा आता अक्षयला टेन्शन येते. अक्षय म्हणतो अगं आजी तू कसं हे सर्व मॅनेज करून घेणार आहे, हिला हा डॉमिनंट हा शब्द सुद्धा व्यवस्थित म्हणता येत नाही, आर्किटेक्टशी काय असं बोलणार आहे तू सांग. तेव्हा अक्षय म्हणतो की तुम्हाला जे ठरवायचे असेल ते तुम्ही ठरवा, परंतु मला मात्र अपडेट देत राहा आणि नंतर मात्र मला कळायला नको की बिल्डिंग ही बुट्टीच झाली आणि दार ही छोटी झाली, वाकून जावं लागतं, मला काही ना परत विचारणार नाही तुम्ही आणि मला जबाबदार धरू नका. तर आजी म्हणते की अक्षय अरे शांत हो, अरे किती बोलशील तू, जरा आराम कर, सर्दी झालेली आहे ना तुला, मग वाफा घ्या आणि आराम कर. तेव्हा माही म्हणते की अहो किती लहान मुलासारखे वागता हो तुम्ही. त्यावर आता अक्षय म्हणतो ए म्हणून तो माहीवर ओरडतो. तेव्हा माही म्हणते की आराम करा आणि वाफ घ्या, आम्ही आशा केलो आणि आशा आलो लगेच, तुम्ही तोपर्यंत आराम करा आणि वाफ घ्या, वाफरा. तेव्हा आता अक्षयला टेन्शन येते. अक्षय म्हणतो की अगं नक्की तू असं काय बोलणार आहेस ग तिथे. त्यावर आता आजी म्हणते की अक्षय अरे मी आहे ना, तू कशाला इतकं टेन्शन घेतो. तेव्हा माही लगेच अक्षयच्या त्या डोक्यावर कापड टाकते आणि त्याला वाफरा घ्या असं म्हणत असते आणि आता उड्या मारायला सुरुवात करते. तेव्हा आता आजीला सुद्धा हसू येते. तर अक्षय जोरजोराने वाफ घेत असतो आणि IAS करत असतो. तेवढ्यात माही मोबाईल घेते आणि आजीच्या हाताला धरून दोघी घाईने तेथून निघून जातात. तेव्हा अक्षय म्हणतो की खरंच काय सर्दी आहे, एकतर खूप असं टेन्शन आले आणि त्यात ही सर्दी. तर आजी बाहेर येते आणि माहीची वाट पाहत असते. तेव्हा मात्र आता तिचा जो काही ड्रेस आहे तर तो फॅन्सी ड्रेस घालून बाहेर येते आणि नैना तिच्या सोबत असते. नैना तिला तेच समजावत असते की अगं हा ड्रेस घालू नको, कारण रमा ही ड्रेस कधीही घातलेला नाही आणि आता तिकडे ऑफिसला जायचे तर लोक काय म्हणतील. तेव्हा पार्वती आजी तर तोंडाला हात लावते आणि अगं नैना काय हे, तर नैना म्हणते की हो ना आजी मी हिला सांगत होते तू रमा म्हणून चल, परंतु ही तर अशी निघाली. तेव्हा आता रमा म्हणजे ही माही हसते आणि दिस इज माय माही, मला इतकं छान वाटतं कारण मी
परत मी झाले, आता मी आहे, त्यामुळे मला खरंच खूप छान वाटते. तर आता नैना आणि आजी डोक्याला हात लावून घेतात, कारण त्यांना खूप टेन्शन येते. तेव्हा माही म्हणते की इतक्या दिवस मला असं वाटत होतं की त्या रमाचा रोल करत होते, की मी पिंजऱ्यात काही अडकले होते की काय. त्यावर आता आजी म्हणते की हो ना, बरोबरच आहे. अगं तू तर पिंजऱ्यातच आहे, तू पिंजऱ्यात आहे आणि आम्ही सर्वजण रिंग मास्टर आहोत. कसं की आम्ही तुला छळतो, काठीने मारतो, तुला धमकावतो, तुला त्रास देतो. तेव्हा आता माही म्हणते की हो ना फुल ग्रँडमा, वाईट वाटलं. अगं फुल ग्रँडमा असं काही नाही, म्हणून थोडस लाडावून बोलते. त्यावर आता आजी सुद्धा विचारते की काय ग मग कसं आहे. तर आता माही म्हणते की बरं ऐकून घे, आय एम माही, मी माहीला इग्नोर नाही करू शकत, माहीची लाईफस्टाईल सुद्धा इग्नोर नाही करू शकत, आणि माहीची लाईफ तर नाहीच मी इग्नोर नाही करू शकत. आजी आणि नैना तर बघूनच उभ्या असतात. तर माही पुढे म्हणते आणि माहीच्या बॉयफ्रेंडला तर मी अजिबात इग्नोर नाही करू शकत, आणि जर माहीने तिच्या बॉयफ्रेंडला इग्नोर केलं तर तिचा ब्रेकअप होईल ना, आणि तिला टेन्शन येईल. कळले ना तुम्हाला. मग चला, कळले असेल तर लगेच लेट्स गो. तेव्हा नैना आता तिच्या हाताला धरते आणि तिला थांबवते. तर आजी म्हणते की हो ना, अगदी बरोबर आहे तुझं. अगं तू नाही इग्नोर करू शकत माहीला, आणि तू नाही तुझ्यात कोण आहे तो बॉयफ्रेंड त्याला सुद्धा इग्नोर नाही करू शकत. अगं बरोबरच आहे, तू नाहीच होऊ शकत रमा. अगं पण तू अक्षयला काय सांगितलेले आहे की रमा आणि तू ऑफिसला जातात, म्हणजे पार्वती आणि तू, त्यामुळे तू आता तुझ्या बॉयफ्रेंडला पटकन भेट आणि ताबडतोब ऑफिसला ये. आणि नैनाला म्हणते की नैना, तिला ऑफिसला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी असेल. तर नैना घाबरतच हो म्हणते. तर माही म्हणते की म्हणजे अरे देवा, परत मला रमा म्हणून रेडी व्हायचं का. तेव्हा आता नैना म्हणते की हो एक्झॅक्टली, म्हणूनच मी तुला सांगत होते की तू रमा म्हणून चल. तेव्हा आता माही म्हणते की ओके फाईन, आणि चला आता लेट होतय मला. तेव्हा आता माही ही डोलत चालत असते. तर आता पार्वती आजी नैनाला धमकावते, नैना तिला ऑफिसला घेऊन येण्याची जबाबदारी तुझी असेल. तर नैना म्हणते की हो, मी तिची साडी घेतली, सर्व काही अगदी जे काही रमाचं आहे ती सर्व घेतले. पार्वती आजी म्हणते की हो लक्षात ठेव, नंतर मला तोंड घाशी पाडू नकोस. नैना नाही नाही असं करत असते. त्यानंतर आता इकडे रमाला जाग येते, परंतु ती पाहते तर काय, तिच्या अंगावरती चादर असते. तेव्हा ती उठून बसते आणि साईला आवाज देते की साई साई. तेव्हा समोर पाहते तर साईने तिला घालण्यासाठी तेथे ड्रेस अडकून ठेवलेला असतो. त्यानंतर आता इकडे माही ही नीलला भेटते आणि नील तिला म्हणत असतो तू मला नील सुद्धा बोलू नको, आणि मी तर म्हणतो की तू मला भेटूच नको, तू तिकडे मुकदमांच्या घरीच राहा. म्हणून आता नील हा माहीवर खूप असा रागवलेला असतो. तर माही त्याच्या जवळ येते. अरे नील, ट्राय टू अंडरस्टँड. अरे तुला माहिती आहे ना काय चालले म्हणून. अरे खरंच मला असं म्हणायचं नव्हतं की ते घर माझं आहे म्हणून. ओके, अरे मी फक्त तुला भेटायला आले, तुला माहिती आहे का. अरे तुला त्या रमाच्या गेटअप मध्ये नाही आवडत, म्हणून मी बघ ना माझ्याकडे तुझ्यासाठी मी छान ड्रेस घालून आले म्हणून. अरे मग तू असं का करतो. तेव्हा आता नील थोडासा हसतो आणि म्हणतो की माही, तू मला एका गोष्टीचं उत्तर मात्र दे. तू आता जे काही माझ्या बरोबर वागते, आणि हेच जर मी तुझ्या बरोबर वागला असतो तर तुला ते चालले असते का. त्यावर आता माही म्हणते की हो. तर नील म्हणतो की हो. तर माही म्हणते की अरे नील, तुला कळते ना मी का असं वागते ते. आणि तेवढ्यात नैना धावत येते. नैना म्हणते की माही चल लवकर, आपल्याला उशीर होतोय. तेव्हा नील लगेच म्हणतो की एक मिनिट आणि काय ही कोण आहे. आणि नैनाला म्हणतो की तू हिची बॉडीगार्ड आहे का. तेव्हा नैनाला राग येतो. तर माही म्हणते की नील अरे शांत हो. तेव्हा नील काही शांत बसायला तयार नसतो. तो आता नैनाला म्हणतो आणि माहीला म्हणतो की तुम्ही आता पाळत ठेवणार आहात का, म्हणजे ही तुझी पाळत ठेवणार आहे का तुझ्यावर. आणि नैनाला विचारतो की एक मिनिट, तू इथे का आलीस. तेव्हा आता नैना सुद्धा काही त्याला घाबरत नाही. नैना म्हणते की तू माहीला त्रास देऊ नये म्हणून मी इथे तिच्या सोबत आले. तेव्हा आता नील म्हणतो की हॅलो, हिचं काय बोलते हे. अगं ती माझी गर्लफ्रेंड आहे. तेव्हा आता नैना ही खूप तापते. नैना म्हणते की अरे गर्लफ्रेंड आहे ना, बायको नाही तुझी आवाज उंचवायला. तेव्हा आता नील म्हणतो की अगं गर्लफ्रेंड म्हणजे आम्ही उद्या लग्न करणार आहोत आणि ती माझी बायकोच होणार आहे, कळलं ना तुला. आणि मी तिच्यावर हक्क गाजवेल किंवा काही करेल, तुला काय करायचे. तिला जर कोणी त्रास देत असेल तर ते तुम्ही देतात, तुम्ही तिला डांबून ठेवता. तेव्हा आता माहीला सुद्धा नीलचा राग येतो. तर माही जोरात नीलवर ओरडते. तर नील म्हणतो की म्हणजे काय, ती कशी बोलते बघ बरं तू, आणि मलाच ओरडतेस. तेव्हा आता नैनाला आणखीन राग येतो. नैना म्हणते की हे बघ, मला सुद्धा तुझ्याशी काही बोलायचं नाही. तर नील म्हणतो की हो हॅलो, माका सुद्धा तुझ्याशी काही बोलायचं नाही, म्हणून तो आता नैनाची ऍक्टिंग करत बोलतो. तर नैनाला आणखीन राग येतो. नैना म्हणते की माही, याला तू काहीतरी सांगून ठेव. तेव्हा आता माहीला खूप टेन्शन
येते. माही म्हणते की प्लीज तुम्ही शांत व्हा, तुमच्या दोघांचं हे काय चाललं. तर नील म्हणतो की तुमचं माझं नाही इचं. तर नैना म्हणते की बरं ठीक आहे चालून दे तुमचं. आणि माही एक गोष्ट लक्षात घे, आपल्याला मीटिंगला जायला उशीर होतो. आणि तोऱ्यात आता नीलकडे पाहत नैना तेथून निघून जाते. तेव्हा आता नीलला राग येतो. नील माहीला म्हणतो की ही कसली बॉडीगार्ड आहे आणि आता ती आपल्यावर लक्षच ठेवणार आहेस का अशी. त्यावर आता माही म्हणते की नील प्लीज, अरे मला निघावं लागेल. तेव्हा आता नील म्हणतो की हेच मला नाही आवडत, आपण आत्ता भेटलो होतो आणि माही किती दिवस अजून हे नाटक चालणार आहे. तेव्हा आता माही त्याला जवळ घेते आणि खूप कमी दिवस असे म्हणते. तर नील म्हणतो की पक्का. माही म्हणते की हो यस. नील म्हणतो की आय एम मिस यू यार. तर माही म्हणते की हो आय मिस यू टू. तेव्हा नील सुद्धा आता आय लव्ह यू म्हणतो आणि माही सुद्धा त्याला आय लव्ह यू करते आणि दोघेही आता एकमेकांना भेटतात एकमेकांच्या भेटीत येऊन. तेव्हा मात्र आता नीलचा जो काही प्लॅन असतो तो त्याला सक्सेस करायचा असतो, कारण तो माहीशी खोटं वागत असतो. त्यानंतर आता इकडे रमा जो काही ड्रेस तिच्या समोर असतो त्या ड्रेस जवळ येते आणि त्या ड्रेसकडे पाहत ती मनात म्हणते की साई बिचारे खरंच किती चांगले आहे, मी माझा भूतकाळ शोधते पण त्यात सुद्धा ते माझी साथ देतात. तेव्हा आता हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता माही ही साईच्या गाडीतून आलेली असते आणि ते एका ठिकाणी गाडी थांबलेली असते आणि रमाचा जो काही सीट बेल्ट लावलेला असतो तो तिला निघत नसतो. तेव्हा तिच्या अंगावरची ओढणी उडते आणि डायरेक्ट ती आता अक्षयच्या अंगावर येऊन पडते. तेव्हा आता अक्षय हा मागे असतो गाडीच्या आणि रमा ही पुढे गाडीमध्ये बसलेली असते. अक्षय अंगावरची ओढणी काढतो, त्या ओढणीकडे तो एकटक पाहत असतो. तेव्हा आता आरशामध्ये त्याला ती रमा दिसते आणि रमा मात्र आपला सीट बेल्ट आहे तो निघत नसतो म्हणून वैतागून गेलेली असते. तेव्हा आता पुढे काय होतं हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.